तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह 7 जिल्ह्यात आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोकण मराठवाड्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अमरावती जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे। आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट रेड अलर्ट, तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोलीत आज ऑरेंज अलर्ट आहे। तसंच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहर, कोल्हापूर, गडचिरोली, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला। तर मुंबई, ठाणे, रायगडसह आता 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगडसह 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित केला गेला। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आणि भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत। स्वप्नील, अमरावती जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर कोकण मराठवाड्यात आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक ठिकाणी 7 जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काय आहे या संदर्भातील अधिक अपडेट? कृपा, नक्कीच अमरावती असेल, मराठवाडा आणि कोकण सुद्धा यामध्ये तीव्र पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून हा कोकणामध्ये पाऊस पडत आहे, मात्र मराठवाड्यामध्ये सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस पडत आहे। एकूणच या सतत पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी जमीन सुद्धा भुसभुशीत झालेली आहे, तर काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। मात्र कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवरती रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरती हा रेड अलर्ट आहे, त्याचप्रमाणे रायगड आणि मुंबईमध्ये सुद्धा आहे। मात्र कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, त्याचप्रमाणे वेगवान वारे सुद्धा वाहत आहेत, त्यामुळे तेथील सुद्धा काही जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे। तर घाटमाथ्यावरती जो पाऊस पडत आहे यामुळे घाटमाथ्यावरती सुद्धा रस्ते बंद करण्यात आलेले आहे, त्यामुळे याचा नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे। ग्रामीण भागामध्ये जे प्रौढ व्यक्ती असतील किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं असेल अशा लोकांना त्या ठिकाणी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तर मराठवाड्यामध्ये सुद्धा पाणी भरताना आपल्याला पाहायला मिळते, कारण अनेक नदी असेल, नाले असेल जे दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना घरीच राहण्याचं आव्हान जे आहे ते स्थानिक शासन प्रशासन यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच सर्व यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। कृपा, निश्चितच स्वप्नील, आपल्यासोबत भाग्यश्री देखील जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री यांच्याकडून देखील आपण अपडेट घेऊयात। भाग्यश्री, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या ठिकाणी देखील आता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या संदर्भातील काय अपडेट आहे? महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्याच पद्धतीने धुळे, नांदेड या साईडला देखील पाऊस पडतोय, त्यामुळे तिथे देखील येलो अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। तिथे देखील प्रशासनाने अत्यावश्यक जी काळजी आहे ती घेण्यासाठी सांगितलेली आहे। त्याचबरोबर जे शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल का असा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे। मात्र कितीतरी ठिकाणी जे अतिरिक्त पाऊस पडल्याने शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो अत्यंत नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर महाराष्ट्राची स्थिती बघितली तर पूर परिस्थिती जी आहे ती तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने रायगड, मुंबई तसेच पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलाय, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय, तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। खरं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही सगळी परिस्थिती ओढवल्याची माहिती सातत्याने हवामान विभागाकडून येते। मात्र एकंदरीतच जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र सध्या पूरस्थितीतनं जाताना पाहायला मिळतोय, त्यामुळे आता नेमकं शासन प्रशासन याच्यावर काय तोडगा काढणार हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र आज जर बघितलं तर अजित पवार यांनी स्वतः, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः आपत्ती विभागामध्ये जाऊन सगळ्या पूर्ण जिल्ह्यांचं तसंच जे शासन प्रशासन आहे, आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्यांना विशेष सूचना देखील केलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच येणारे गुरुवारपर्यंत कसे जाणार ते बघणं महत्त्वाचं आहे, कारण गुरुवारपर्यंत अशाच पद्धतीचा पाऊस पडेल अशी माहिती जी आहे ती हवामान खात्याने दिलेली पाहायला मिळते। कृपा,
निश्चितच भाग्यश्री आणि स्वप्नील, सर्वधूर मुसळधार पाऊस सुरू आहे. तुम्ही देखील रिपोर्टिंग करताना काळजी घ्या. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेट्ससाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.